सांगताय आपल्या साधू संतांचा दंडक आहे की सप्ताची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने होता देवळाच्या कामा कडसू परमगंगेशी सिंधू प्रवेशू मंदिराची परिपूर्णता कळश स्थापना झाल्यानंतर गंगेची परिपूर्णता समुद्र माप प्रविशंती यद्वत तो का म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एक मैता सप्ताहाची आणि सांगता काल्याची कीर्तन म्हणजे जसे यज्ञातली पूर्ण होती तसं काल्याचे कीर्तन म्हणजे त्या सप्ताहाची एक प्रकारची पूर्ण होती आहे। परमार्थ संपत नसतो परंतु जो 7 दिवसाचा कार्यक्रम आहे त्याची आणि तेवढ्यापुरती सांगता काल्याच्या कीर्तनाने होत असते। म्हणून या ठिकाणी भगवान परमात्मा गोकुळामध्ये जन्माला आलेले असं तुकाराम महाराज म्हणतात। भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार अति श्रेष्ठ अवतार आहे बरं का। अवताराचे प्रकार आहे की नाही अंश अंशांश कला आवेश पूर्ण आणि परिपूर्णतम पूर्ण अवतार रामकृष्ण असं तुकाराम महाराजांनी वर्णन केले। म्हणून आणि भगवान रामचंद्राचा अवतार आहे परिपूर्ण आहे आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार परिपूर्ण रामकृष्ण स्मराकारी सुंदर असं ते नाम आहे राम आणि कृष्ण। म्हणून हे दोन्ही अवतार इतर अवतारापेक्षा श्रेष्ठ आहे पण त्यातही भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार अतिश्रेष्ठ आहे परिपूर्णतम आहे असं म्हणलेले परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्ण नान्य येवही एक कार्यात्मागत्य कोटी कार्यम चकार एका कार्यातून कोटी कार्यामध्ये केले जातात त्याला परिपूर्णतम अवतार असं म्हणतात। म्हणून भगवान रामचंद्र परिपूर्ण आणि भगवान श्रीकृष्णाचा अवतार परिपूर्णतम आहे। काय फरक आहे त्याच्यामध्ये परिपूर्ण आणि परिपूर्णतम मध्ये तर परिपूर्ण अवतार त्याला म्हणतात की ज्याच्यामध्ये सामर्थ्य आहे पण कार्य करण्याचं स्वातंत्र्य नाही त्याला परिपूर्ण अवतार म्हणतात। भगवान रामचंद्राच्या ठिकाणी सामर्थ्य आहे पण स्वातंत्र्य मात्र नाही का बोलीला वाल्मिक कैसेची करीन वर्तुनी दावीन नामम जसे वाल्मिक ऋषीने लिहिलं तसंच भगवंताला आणि त्या ठिकाणी वागावं लागलं त्याच्या पुढे त्यांना थोडंही वागता आलं नाही। अनेक उदाहरणं आपल्याला उदाहरणं सांगायला वेळ नाही परिपूर्ण आणि भगवान श्रीकृष्ण परिपूर्णतम आहे म्हणजे इथं स्वातंत्र्य आहे आणि सामर्थ्य सुद्धा आहे कोणाला विचारायची गरज नाही अगदी आणि मोकळ्या मनाने त्यांना सर्व कार्य करता येतं असा त्याच्यामध्ये फरक आहे। आपल्या व्यावहारिक भाषेमध्ये सांगू का परिपूर्ण आणि परिपूर्णतम म्हणजे काय तर असं असतं परिपूर्ण म्हणजे काय परिपूर्ण असं सप्ताहाचं सप्ताह असतो सप्ताहाची आणि कमिटी असते ती आणि जात असतात वर्गणी मागण्या करतात म्हणजे गावामध्ये आपण घराणा सप्ताह वर्गणी द्या तुमची ती काय मोठ्या घरी म्हणजे द्या वर्गणी म्हणले काही हरकत नाही बाबा तुम्ही काय वाईट काम थोडंच करायला तुम्ही काय थोडे दारू पिण्यासाठी पैसे मागायला लागले त्या ठिकाणी आणि तुम्ही चांगलं सत्कर्म करायला लागले आणि अशा ठिकाणी दान नाही करायचं तर कुठं करायचं म्हणले आमच्याच्याने होत नाही तुम्ही करता हे चांगलं आहे वा आनंदाची गोष्ट आहे म्हणले आणि मानवी जीवनामध्ये दान व्हायलाच पाहिजे म्हणले ठीक आहे किती देता का म्हणले तुम्ही 5,000 लिहू का तुमच्यावाले म्हणले 5,000 काय शोभत आहे का आम्हाला म्हणले आम्ही एवढे माणसं आणि 5,000 हे शोभत का म्हणले काही नाही असं करा आमचा 10,000 लिहा म्हणे किती लिहा 10,000 लिहा म्हणले चांगलं झालं म्हणले 10,000 पूर्ववर्गण दिली म्हणले मग टाकावं का आकडा म्हणले मग नाही थोडं थांबा म्हणले काय का थांबा म्हणले मागून विचारून येतो म्हणले मी मागून विचारून येतो म्हणजे आपल्या मंडळीला पत्नीला विचारून येतो म्हणले अगं ते सप्ताहवाले आले म्हणले काय म्हणते ते म्हणले 5,000 देता का मी म्हणलं 5,000 काय मागता 10,000 घ्या म्हणले देऊ का म्हणले आकडा द्यायला माझी येड झाले काय येड लागलं काय म्हणले तुम्हाला काम करता करता माणसाचा जीव जातो म्हणले आणि त्या सप्त्यावाल्याला मागायला काय होतं म्हणले मग काय करता तुम्हाला काही कळत नाही म्हणले तुम्ही आणि काही बोलता म्हणले किती द्यायचे आपले 500 रुपये द्या म्हणले जास्त काही देऊ नका आले म्हणले किती लिहायचे मला किती लिहायचे 10,000 नाही म्हणले फक्त 500 रुपये लिहा म्हणले का बरं म्हणले तुमच्याकडे आहे म्हणले हो आहे माझ्याकडे आहे पण देणं मात्र माझ्या हातामध्ये नाही
म्हणजे सामर्थ्य आहे पण स्वातंत्र्य मात्र नाही. ते कोणाच्या हातामध्ये आहे? सगळ्या मंडळीच्या हातामध्ये आहे. याला परिपूर्ण. तसं रामाचं सामर्थ्य आहे पण वागण्याचं स्वातंत्र्य मात्र रामाच्या हातामध्ये नाही. आता भगवान श्रीकृष्ण परमात्मा परिपूर्णतम. पण दुसऱ्या घरी गेले सप्ताह मंडळी काय मोठ्या माणसं, हो म्हणले वर्गणी द्या म्हणले. म्हणजे किती द्यायची? म्हणले द्या, तुम्ही मोठे माणसं आहे म्हणले. हो म्हणले द्यायलाच पाहिजे म्हणले. वा तुम्ही चांगलं करता, काम करता. म्हणले किती लिहायची म्हणले? लिहावं का म्हणले? 5,000 लिहा. तर लिहावं का म्हणले तुमच्यावले? अहो म्हणले 5 का लिहा? म्हणले 20,000 लिहा म्हणले. म्हणले नाही तर करताना त्यांच्यासारखं मागून विचारून येतो. म्हणले नाही तसं नाही म्हणले 20,000 लिहा म्हणले. आपल्याला कोणाची काही विचारायची गरज नाही म्हणले. मग लिहावं का? म्हणले लिहावं का काय? लिहा आणि लगेच घेऊन जा म्हणले. ते लगेच 500 काढून देतो. 20,000 लगेच देऊन टाकले. याला काय म्हणतात? परिपूर्णतम. म्हणजे सामर्थ्य आहे आणि स्वातंत्र्य आहे. असा भगवान श्रीकृष्ण परमात्मा अवतार. सामर्थ्य आहे आणि स्वातंत्र्य सुद्धा आहे. बाकीचे जे अवतार आहे त्या अवतार ते देव अवताराला आल्यानंतर त्यांच्या चरित्राला सुरुवात झालेली आहे बरं का, बाकीच्या देवाचं. पण भगवान श्रीकृष्णाचा अवतार असा आहे की अवताराला येण्याच्या अगोदरपासून काय चरित्राची सुरुवात आहे संतांनी आणि त्या ठिकाणी वर्णन केले नामदेव महाराजांनी. ज्या वेळेला नामदेव महाराज म्हणतात पापी जे भक्त दैत्य मातले धरणीशी झाली ओठी त्यांची दिदला क्षेत्रा ऋषी मुनी सर्व न बुजिती देवा क्षेत्रा ऋषी मुनी सर्व न बुजिती देवा झालं, यज्ञ राहिले, कीर्तन राहिले, त्या ठिकाणी ब्राह्मण पळून गेले. असं त्या ठिकाणी अनेक प्रकारचं पाप त्या पृथ्वी मातेला झालेले. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मया पाशी जाई नेत्री वाही तू सांग तशी. त्या पृथ्वीने वत्साचं आणि गायच्या वत्साचं रूप धारण केलेलं आहे आणि ब्रह्मदेवाकडे गेले. म्हणजे देवा बुडविला धर्म आदर झाला फार ससेना भार माझा. आता पृथ्वीला जनता किती झाली त्याचं वज होत नाही पण पाप झालं की मात्र पृथ्वीला काय होत असतं? वजवत असतं. देवा मला पापाचा भार सहन होत नाही. ब्रह्मदेव म्हणले माझ्याने काही होणार नाही. चला म्हणले. ब्रह्मा इंद्र आणि भगवान शंकर सगळे विष्णू परमात्म्याकडे गेले. तिथं बघा त्या ठिकाणी त्यांची पद्मनाभा त्रिलोकेशा वामना शेषय आम्हा कुणी नाही तुझ विन अशी अनेक प्रकारची स्तुती केली. भगवान प्रसन्न झाले. भगवान म्हणले काही चिंता करू नका. तेव्हा काय आकाशाची वाणी सांगे सकाळशी तळमळ मानसी करू नका. आकाशाची वाणी सांगितलं तुम्ही शांत राहा काही आणि त्या ठिकाणी चिंता करू नका. देवकीच्या गर्भा येईल भगवान. देवकीच्या गर्भाला भगवान परमात्मा येणार आहे. गायी ब्राह्मण भक्त यांचं रक्षण होणार आहे. रोहिणीच्या उदरामध्ये शेष नारायण बळी भद्रदेव पण अवतार होणार घेणार आहे. आणि तुम्ही मात्र सगळे देव यादव समग्र भारी. तुम्ही सगळे काय व्हा? यादव व्हा. कोण व्हा म्हणले देवाला? यादव व्हा. फक्त एक ध्यानात ठेवा. म्हणले काय? फक्त लालू प्रसाद यादव होऊ नका. बाकीचे यादव व्हा म्हणले. तसे खत्री होऊ नका म्हणले. यादव समग्र भारी तुम्ही सगळे यादव व्हा. आणि मग असं सगळ्याला आनंद झाला. सगळे आपापल्या ठिकाणावर निघून गेलेले आहे. आता इकडं काय झालं? भगवान परमात्मा शेषाला म्हणतात शेषाप्रती बोली लक्ष्मीचा तूर चला अवतार घेऊ आता. पृथ्वी दैत्य मातली ती फार गाराणी सूर सांगवाली. म्हणले शेषाला सांगितलं चला आपला अवतार घ्यायचा. गारहणे आणि देवलोकांनी गारहणले. पृथ्वीवर दैत्य आणि उन्मत्त झालेले आहे. चला म्हणले. तेव्हा शेष म्हणला मी अजिबात अवतार घेणार नाही. राम अवतारामध्ये लक्ष्मण झालो. तुमच्याबरोबर वनवास सहन केला. मला काय गरज होती वनवासाची? वनवास होता तुम्हाला. मला काही घेणं देणं तरी 14 वर्ष मी तुमच्या संग राहिलो. त्या ठिकाणी उपोषण केलेलं आहे आणि जे तुम्ही जे म्हणाल ते सगळं तुम्ही आणि झोपायचे मी जागून त्या ठिकाणी जागरण करायचो. तुम्ही फळं आणून द्यायचं. तुम्हाला फळं खाऊ घालायचं. 14 वर्षात कमी तुम्ही एकदा तरी म्हणायला पाहिजे होतं लक्ष्मण एखादा फळ घे म्हणून. म्हणले सुद्धा. मला तर खायचं नव्हतंच म्हणले पण तुम्ही म्हणले सुद्धा नाही म्हणले. आणि कशाला त्या ठिकाणी आता आपण येणार नाही असं शेष नारायण म्हणले. भगवंताला हसू आलं आणि भगवान म्हणाले लक्ष्मणा म्हणले आई शेषे आई म्हणले काय पूर्वी तो अनु झालाशी कनिष्ठ सोशिले कष्ट मत्सवी. तू पूर्वी तू लहान झाला म्हणून तुला कष्ट सहन करावे. आता तू वडील हो. आता तो वडील होई सर्वज्ञ. आता तो वडील होई सर्वज्ञ.
सर्व सर्वज्ञा पाळीनी मी आज्ञा तुझी वारी. तू आता वडील हो आणि जे तू सांगशील मी तुझी आज्ञा पालन करी असं देवानी वचन दिलं. शेषनारायण म्हणले पहा बर का देवा, नाही तर बदलताना म्हणले नाही नाही तसं नाही. येताना म्हणलं आम्ही हे करू ते करून थेट 5 वर्षांनीच येताना म्हणले तसं काही करू नका म्हणले. नाही नाही म्हणले म्हणणार मी येणार आहे असं म्हणले देव. पण खरोखर देवाने बळीरामदादाचं काहीच ऐकलं नाही की नाही. आता महाराजांनी सांगितलं त्या दिवशी की जी सुभद्रा आहे ती कोणाला द्यायची होती, दुर्योधनाला, ठीक नाही. कारण दुर्योधन बळीरामदादाचा शिष्य होता, आपलं बळीरामदादा शिष्य होता तो, म्हणून दुर्योधनाला द्यायची होती. पण या बाबांनी ती काही आणि देऊ दे नाही म्हणलं नाही, पण काम केल्याशिवाय राहिले नाही. अर्जुना सांगितलं अर्जुना तसं काही जमणार नाही. मग संन्यासी तू अहुनी जणी तू संन्यासी हो, मंदिरात बस सुभद्रा दर्शनाले आणि तिकडून तिकडे तू काय कर पळून घेऊन जा. ही पद्धत पहिल्यापासून वाईट वाटायचं काही कारण नाही. म्हणले तू असं कर म्हणले. ठीक आहे म्हणली आणि मग तसं त्या पद्धतीने झालं. म्हणजे बळीराम दादाचं भगवान श्रीकृष्णाने काहीच ऐकलं नाही. युद्धाच्या वेळेला सुद्धा देवाला माहित होतं की हा आणि दुर्योधनाची बाजू घेतल्याशिवाय राहणार नाही. गाय मारण्यात असं काहीतरी निमित्त केलं आणि तीर्थयात्रेला पाठवून दिलं आणि इकडे जे करायचं ते पुन्हा केलं. म्हणजे वचन दिलं पण त्या ठिकाणी तसं वागले नाही. असं त्या ठिकाणी रोहिणीच्या उदरामध्ये जा, मायेला मागून पाठवतो, लक्ष्मीला सांगितलं तुम्ही कौंडण्यपुराला जा, असं सगळं. आणि अवतार घ्यावया सिद्ध झाले विठ्ठल विठ्ठल. डॉक्टर साहेब लक्ष्मण महाराज खांडे तेही आपल्या कार्यक्रम करता आले. तुमच्या मागे बसले आमचे निवृत्तनाथ महाराजांचे पुजारी भास्कर माऊली ते आले, आमचे रंगनाथ काळे हे सुद्धा आणि या ठिकाणी सेवेसाठी आणि आपल्या नाथमार सेवेसाठी दर्शनासाठी आलेले आहे. पण असा प्रकार झाला, अवतार घेण्याची तयारी झाली. त्याच्यानंतर इकडं काय झालं, वसुदेवादी देवकी बहीण लग्नामध्ये विघ्न झाली आहे का. आकाशाची वाणी सांगत तुम्ही असले म्हणून मला ताण नाही महाराज महादेव महाराज बरं का. आणि दररोज येतात गीता मंदिरातून, दररोज येतात महाराजांचं आणि त्यांचे प्रेमाचे संबंध आहे. दररोज तिथून संध्याकाळच्या कीर्तनाला कधी सकाळच्या कीर्तनाला महाराज या ठिकाणी हजर राहतात. आणि कीर्तनाला याची गरज आहे. पूज्य परमपूजनीय वेदांत वाचस्पती जगन्नाथांना सांगायचे की लोकांनी कीर्तनकाराचं दर्शन घेण्यापेक्षा अगोदर कोणाचं दर्शन घ्यायला पाहिजे, टाळकऱ्याचं दर्शन घ्यायला पाहिजे. कारण टाळकरी नसली तर केवढा मोठा कीर्तनकार असला तर काय करणार आहे, काहीच करू शकले. म्हणून सगळं कीर्तन त्यांच्यावर अवलंबून आहे. तुम्ही पहा, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला बोला भंग, एवढं कीर्तन रंगाचं जनाबाई ज्ञानेश्वर महाराज आदी करून त्या ठिकाणी होते. तशी सर्व मंडळी आणि बाबांना साथ करतात. आकाशांची वाणी सांगितलं कंसा, आकाशाची वाणी म्हणजे देववाणी सांगितलं. माझ्या बोलण्याचा भरोसा मान. म्हणले काय 8वा जोईचा होणारा मुलगा आहे तो तुला मारणार आहे, तो तुझा वैरी आहे असं ऐकल्याबरोबर महाराज बहिणीची वरात घेऊन चालला होता. चुलत बहीण होती, वरात घेऊन चालला होता. पण आता मारणारीचा मुलगा म्हणल्यावर मग कोणाला चांगलं वाटेल का. चुलत बहिणीची काय सखी बहीण जरी असती तर तिने हायगाई केली नसती, तर चुलतच बहीण होती. मग काढली तरवार टाकणार तेवढ्यामध्ये वसुदेवाबाने हात, अरे असं काय करतो कंसा. म्हणले काय करतो, याचा 8वा मुलगा मला मारणार आहे. म्हणजे 8वा मारणार आहे, हित मारणार नाही ना म्हणली. पुढचं मरण आताच कशाला ओढून घेतो म्हणले. जग म्हणजे जरा काही दिवस त्या ठिकाणी आनंदाने कशाला म्हणले असं करतो. म्हणले मग काय करायचं. म्हणले अरे तू एक राजा आहे, पहिली गोष्ट तर स्त्रीला मारणं हे त्या ठिकाणी चुकीचं आहे आणि तू राजा आणि त्या स्त्रीची हत्या करतो हे लाजीरवान आहे म्हणले. पण हिचा मग मुलगा मला मारणार आहे ना,
म्हणले हिचा मुलगा मारणार आहे आणि 8वा मारणार आहे. म्हणले मग तो काही चिंता करू नको, हिला जे मुलं होतील ते सगळे आणून देईल म्हणले, मी देईन मी पुत्र सत्य माझे मानी देतो म्हणले. आणि सांगितलं ठेवा बंदीखानी, दूता सांगितलं बंदीखान्यात ठेवून द्या महाराज. तसं रामाचा अभिषेक आणि इकडं ताबडतोब वनवास, तसं यांची वरात आणि लगेच कारागृहाचा वास, सगळे विरुद्ध टोक सगळे ठेवलं दूतानी. काही दिवस गेली, पहिला त्या ठिकाणी मुलगा जन्माला आलेले आणि वसुदेव बाबांनी वचन दिलं होतं. वसुदेव बाबा होते, बोले तैसा चाले. वसुदेव बाबांनी तो मुलगा उचलला, कंसाकडे नेऊन दिला. कंसाने पाहिलं सुंदर मुलगा आहे, गोंडस मुलगा आहे, याच्यापासून आपल्याला काही धोका नाही, याला कशाला मारायचं म्हणले, काय गरज आपल्याला मारायचे, कशाला पाप घ्यायचं असं तो म्हणला. आणि त्यांनी वसुदेव बाबा सांगितलं की घेऊन जा म्हणले. जो 8वा आहे तो मात्र आणून द्या. नेला द्याला देवकीला आनंद झाला की शेवटी माझ्या भावाला दया आली. चुलत का असा आनंद, पण कसा काय तो भाऊच आहे, दया आली. आणि मग त्याने असं झालं, आनंद झाला देवकी मातेला. आणि इकडं मात्र कंस बसलेला आहे तेवढ्यामध्ये श्रीमन नारायण नारायण भज मन नारायण नारायण नारायण. आता याच्यात तुम्हाला कोण आलं माहीत झालं आहे की नाही. श्रीमन नारायण नारायण म्हणत कोण आलं, मुख्यमंत्री का नारद महर्षी आले. कसं काय चाललं, बरं आहे, कंसा कसं काय मजा येते, काही नव्हतं ना म्हणले, काही नाही म्हणली. देवकीला मुलगा झाला म्हणले, बरोबर म्हणले. मग असं आकाशाच्या वाणी सांगितलं होतं, म्हणलं ठीक आहे. म्हणले मग झाल्याला मुलगा काय केला, म्हणले पाठवून द्याला मागं. म्हणले का, म्हणजे त्याच्या हातून आपल्याला मृत्यूच नाही म्हणले. अरे म्हणले कंसा तो राजा आहे, पण त्या ठिकाणी अंधेरी राजा, काय अंधेरी नगरी बेबुद्ध राजा असं झालं म्हणले तुझ्यावाला. म्हणले अरे तुला काही कळतं का, म्हणले काय झालं. अरे म्हणले कंसा असं आहे म्हणले की तिला 8 मुलं झाली आणि अशी लाईनीत उभा केली. एकूण जर पहिल्यापासून सुरुवात केली तर 8वा येतो, आणि 8व्यापासून सुरुवात केली तर पहिला 8वा येतो म्हणले. आणि ती देव लोक आहे म्हणले, त्यांच्या डोक्याला कोणाचं डोकं लागत नाही. ते कधी 8व्यापासून सुरुवात करतील, कधी 7व्यापासून करतील, कधी 5व्यापासून करतील म्हणले. त्यांचं काही सांगता येत नाही. म्हणले मग कसं काय करू, म्हणले तू तुझं पाय बाबा, मी काय सांगू, पुण्य सारावया भेटी देऊ ऋषी व दे बाळकाशी. कारण ते माणूस किती दुष्ट असला पण जोपर्यंत त्याचं पुण्य आहे ना तोपर्यंत माणसालाच काय, पण देवाला सुद्धा काही करता येत नाही. विठाला विठाला लगेच सेवकाला पाठवलं, घेऊन या. मारला, 8ही मारीत, 8ही मारले, आपलं 6ही मारीत, धुराचे 6 मारले. पण नामदेव महाराज म्हणतात धन्य त्याचे ज्ञान न करीचं शोक वधिका बदिता बाळक तुका म्हणे. या माणसाचं एखादा माणूस ढासाचा रुडाला म्हणले काय झालं काय, म्हणजे महाराज काय सांगतो मला, बोकड मेला म्हणले आमच्यावाला, ढसा रडा लागला माणूस. आणि इथं 6 लेकरं मिले तरी मात्र एक थेंब सुद्धा नाही, कारण ब्रह्मज्ञानी आहे वसुदेव बाबा, काही शोक नाही. हे मागचे आणि त्या ठिकाणी अष्टवसू कोणीतरी होते असं काहीतरी आहे, ते मला सांगता येणार नाही, त्यांना शाप होता म्हणून ते, आणि त्यांना ते पुढं फळ आलेलं आहे. पण असं झाल्यानंतर आणि मग 7वा गर्भ राहिला, तो योग मायेने तिकडे रोहिणीच्या उदरामध्ये नेऊन घातलेला आहे. इकडे म्हणले आज हा गर्भ गळाला, कंसाच्या भिनी गर्भ गळून गेला. सगळे त्या ठिकाणी यादव आणि त्या ठिकाणी पळून गेले, ब्राह्मण अरण्यात निघून गेलेले. आता वधे दुष्टाशी, पुन्हा आता या दुष्टाला कोण मारेल म्हणले, सगळ्याला भीती निर्माण झाली. आता काही खरं नाही. पण त्या ठिकाणी 8वा गर्भ राहिलेला आहे. 8वा गर्भ राहिल्यानंतर महाराजांना देवकीचे ते दिशे जैसा सूर्य होत्या, भगवान देवकी माते तेज आणि सूर्यासारखे दिसू लागले. कारण ज्याचं वर्णन करताना संत महात्मे म्हणतात तुझे निदळी कोटी चंद्रप्रकाशे, कोटी चंद्रप्रकाशे, असा तो भगवान परमात्मा देवकी मातेच्या उदरामध्ये. पाहिलं कंसाचं हृदय जळू लागले. हरणीला वाघाला पण हरणीचा थरथर कापतात, तसा कंसाने त्या ठिकाणी थरथर कापू लागलेली, भीती वाटू लागली. त्याला जेवताना, बसताना, झोपताना जिकडे तिकडे कृष्ण दिसायचा. आला मज मारावया, हा त्या ठिकाणी मला मारण्याकरता आलेला वैरी, त्या ठिकाणी वैरी भक्ती म्हणतात बरं का. हा मला मारण्याकरता तो आलेला आहे. कोणी पाणी आणलं कृष्ण दिसायचा फेकून द्यायचा, पाण्याचा विडा आणला कृष्ण दिसायचा लात मारायचा. अशा प्रकारची अवस्था आली. चराचरी कृष्ण दिसत असे, तिकडे चराचर कृष्ण दिसू लागला. नंतर त्या ठिकाणी भगवान परमात्मा अवतारला विण्याची वेळ झाली. त्यावेळेला मयूरादी पक्षी नृत्य करीत ती मोर नाचू लागली. मंद मेघ गर्जना करू लागल्या, विजा चमकू लागल्या, मेघ गर्जना होऊ लागलेली आहे. त्या ठिकाणी सडा शिंपलेला आहे, सुगंधित सडा शिंपलेला आहे.
गंधर्व गायन काचू करू लागले, अप्सरांना चू लागलेले आहे. नामा म्हणे स्वर्गी नगारे वाजती, अप्सरांनाच ती आनंदाने, असा तो आनंदाचा काळ. आणि त्याचं वर्णन नामदेव महाराज करतात. भगवान परमात्मा कृष्ण परमात्मा अवतार आली. कोणता महिना होता? दशरथी मारिला तूची होता मास. दशरथाने ज्याला मारलं तो महिना होता. दशरथाने कोणाला मारलं होतं? श्रावणाला, आहे की नाही? म्हणजे संताची लिहिण्याची पद्धत कशी आहे पाहतो. दशरथी मारिला तूची होता मास. वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष, वर्षा ऋतू होता. कृष्ण पक्ष म्हणजे वद्य पक्ष होता. वसुनाम तिथी बुधवार असे. अष्टमी तिथी असे नाही म्हणले, वसुनाम तिथी म्हणजे वसू किती आहे? 8 वसू आहे, म्हणून वसुनाम तिथी बुधवार असे. शुक सांगत असे परीक्षित शुकाचार्य आणि राजा परीक्षित सांगत आहे. रोहिणी नक्षत्र 2 प्ररात्र, रोहिणी नक्षत्र आहे. 2 प्ररात्र मध्यरात्र, आपल्या भाषेत अलीकडच्या रात्रीचे 12 वाजलेले. माया घाली अस्त्र रक्षपाळा, मायाने सगळ्या मोनी अस्त्र टाकून दिलेले आहे. आणि जयाचा हा वंश किंवा नवग्रह अनुकूल सर्वांचे जे मूळ, वसुदेव कपाळ धन्य. एक ग्रह प्रतिकूल असला तर माझ्या जीवनामध्ये सुख प्राप्त होऊ देत नाही. हे नवग्रह आणि त्या ठिकाणी सर्व अनुकूल होते, कारण त्याच्या तोच अधिष्ठान आहे त्यांच्यावाला. म्हणून नवग्रह अनुकूल आणि वसुदेव कपाळ, वसुदेवचं कपाळ धन्य धन्य. जयाचा तो वंश तयाशी आनंद, माझ्या पुढे गोविंद अवतरला. रात्री आहे आणि रात्री चंद्र असतो का सूर्य असतो? रात्री होय होय मामा, रात्री चंद्र असतो सूर्य असतो? हा, चंद्र आहे की नाही? सूर्य असतो पण अमेरिकेत असतो, आहे की नाही? आपल्याकडे नसतो. इकडं मात्र रात्री. पण चंद्राचा हा वंश आहे. भगवान श्रीकृष्ण चंद्राच्या वंशामध्ये जन्माला आले आणि भगवान रामचंद्र सूर्यवंशामध्ये जन्माला आले. तेव्हापासून चंद्राच्या मनामध्ये दुःख होतं. चंद्राला राग आला होता, देवाला भांडला. देव म्हणले काही चिंता करू नको, पुढचा अवतार तुझ्या वंशामध्ये घेईन म्हणले. आणि म्हणून चंद्राच्या वंशामध्ये भगवान अवतारला आले. त्याच्यामुळे त्या ठिकाणी चंद्राला आनंद झालेले. माझ्या कुळी गोविंद अवतरले, आयोनी संभव हे काही शर्मी, नाम्याचा स्वामी प्रकटला. तुमच्या आमच्या सारखं भगवान जन्माला आली नाही, योनीद्वारे नाही. आयनी संभव डायरेक्ट. आणि त्या कारागृहामध्ये 8 वर्षाची शंखचक्र गदाधरी, पितांबर परिधान केलेली, मोर मुकुट त्या ठिकाणी मुकुट असलेली अशी भगवंताची मूर्ती प्रकट झालेली. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान प्रकट झाली तेवढ्यामध्ये आणि पाहिलं. आणि त्या ठिकाणी वसुदेव बाबाने मिठी मारली. देवकी मातामध्ये सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेठी, धनी कंसाशी गळी, माझ्या बाळाला माझी सोडा सोडा, लपवा लपवा माझ्या मुलाला लपवा. आणि सांगितलं तू आता एवढा कसं काय झाला? अरे छोटा होण्याची मी आणि तुझ्याकडून वचन घेतलेलं आहे. भगवान म्हणते ठीक आहे, तसंच होतो म्हणले. पण अगोदर ये काय का म्हणले, काय काही भीती मनामध्ये ठेवू नका आणि मला इथं ठेवू नका, मला दुसरीकडे घेऊन जा. गोकुळाला आणि म्हणले ही तर रक्षपाळ आहे ना, बेड्या आहे. म्हणले तुम्ही चिंता करू नका, त्यांना मी मोहून टाकलेला आहे. आणि मला डोक्या बेड्या हातातल्या पायातल्या तुम्ही मला डोक्यावर घेतलं की आपोआप बेड्या निघून पायीची बंध निगळती, आपोआप बेड्या तुटल्या, शृंखळा बंधाच्या आडगळा, कुलपा कुंडी आपोआप सगळं गळून गेलं. मला देव डोक्यावर घेतला की दुःख आपोआप जात असतं आणि माये डोक्यावर घेतली की दुःख आपोआप येत आहे. आता तुम्ही मला सांगा, होय तुम्ही लग्नाच्या अगोदर सुखी होते का नंतर सुखी? तुमचं म्हणणं कसं आहे?
लग्नाच्या अगोदर सुखी होती, नंतर दुःख वाढलं. म्हणजे माया डोक्यावर घेतली की दुःख आणि देवाला डोक्यावर घेतलं की दुःख अजिबात नाही. ह्या तिकडे आणि मग असं गेले. जाता जाता यमुना मातेला दर्शन दिलं, पूड चरला आचार, त्या शिलावीला अंगुष्ट गेले यशोदा मातापाशी आणि भगवंताला ठेवलेलं आहे. असं कीर्तनकार सांगतात की प्रसूत काळाच्या वेळेला प्रत्येक बाई जागृत असते, अग्नी जागी असते, पण जगामध्ये एकच महिला होती की जी मुलगा झाल्यावर झोपलेली होती, आहे ती म्हणजे यशोदा मैया. ठेवलं आणि त्या ठिकाणी मायेला तिथं भगवंताला ठेवलं, मायेला त्या ठिकाणी उचललेलं आहे. मायेला उचललं, इकडं आले कारागृहामध्ये गेले, आपोआप मग त्या ठिकाणी पण कुलपाकडे सगळं लावले गेले. त्याची रक्षापाळ होती ती जागे झालेली आणि ती माया जी आहे ती रडायला लागली, टेहा टेहा करायला लागली आणि त्या ठिकाणी हुशार त्या ठिकाणी रक्षापाळ म्हणतो हुशार आहे हुशार आहे. तेवढ्यामध्ये रडे माया करी आकांत नामा म्हणे उठती दूध उठले गेले कंसाकडे. 8व्या जन्माला चला चला कंस सुद्धा धावतच आला. पाहतो तू मुलगी म्हणले असं काय झालं, म्हणले असं कसं काय झालं, मुलगा होणार तर मुलगी कशी काय झाली. आकाशाच्या वाणीने सांगितलं, आकाशाची वाणी देववाणी आहे, ती कधी खोटी होऊ शकत नाही. म्हणजे आकाश या कंसात दुष्ट अजून त्याचा देववाणीवर विश्वास होता, आता आपला वेदवाणी सुद्धा विश्वास राहिलेला नाही. असं म्हणजे होऊ शकत नाही, काहीतरी गडबड झालेली आहे. पण जाऊ द्या म्हणजे आता जे झालं झालं. बहीण म्हणते दादा राहू दे, आता मुलगी आहे म्हणले. नाही म्हणले त्याचं काय तो फार नाटके आहे, या मुलीचा पुन्हा मुलगा होऊ शकतो म्हणले, तो त्याचं काही सांगता येत नाही. आणली बाहेर पाहिलं घराघरा दगडावर आपटणार, तेवढ्यामध्ये ती निघून गेली आणि तिने सांगितलं अरे मूर्खा कंसा मला काय मारतो म्हणले, तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आलेला आहे. असं म्हणल्यानंतर महाराज कंस घाबरून गेलेला आहे, अगोदर पहिलीच भीती आणि आता मला मारणारा उपजला त्या ठिकाणी याची अगोदर जन्माला आलेले असं ऐकलं आणि त्याची काय स्थिती झाली ते पहिल्या चरणामध्ये Krishna